त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते, त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या या विधानानंतर टीकेची झोड उठली. ज्यांना कधीच विमानात बसायला मिळालं नाही त्यांना आम्ही विमानात आणलं असं म्हणत जो बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून होतोय तो निव्वळ अश्लाघ्य नाही तर तो चीड आणणारा आहे. यानंतर आता नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. आपण केवळ लोकांच्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या, आम्ही असंवेदनशील नाही असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ क्लिपही दाखवली. एकनाथ शिंदे साहेब काश्मीरला का गेले? गिरीश महाजन गेले असताना त्यांची जाण्याची गरज काय? वेगळं सत्ता केंद्र करतायत का? कुरघोडीचं राजकारण, अशा पद्धतीने बातम्या किंवा अशा पद्धतीने विरोधक सातत्याने टीका करतायत. एकनाथ शिंदे साहेब काश्मीरमध्ये जाण्यामागे एकमेव उद्देश की रेस्क्यू आणि रिलीफ फास्टेस्ट जलद गतीने लोकांना मदत करणे. लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत, तिकडे सगळं बंद आहे, लोकांना लवकरात लवकर घरी यायचं आहे. हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेले आहेत, भीतीचं वातावरण आहे, प्रत्येकाला लवकर घरी पोचायचं आहे आणि त्यांना मदत करणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. सकाळी माध्यमांवरतीच मी काही बातम्या पाहिल्या. लोक स्वतः सांगत होती की आम्ही पहिल्यांदा विमानात बसतोय, आम्हाला एकनाथ शिंदे साहेब घेऊन येत आहेत. वर्धा, नागपूर ह्या ठिकाणची जवळजवळ 45 लोक होती की त्यांनी स्वतः सांगितलं ते रेल्वेने काश्मीरमध्ये गेले होते आणि आता आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी विमानाने आणतायत. हे बोलण्यामागे माझा कुठलाही असंवेदनशीलता किंवा हा काही भावना नव्हती. त्या लोकांच्या भावना मी तुमच्यासमोर सांगतोय. आपण जर ह्या पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल लोक काय म्हणालेत ते. नागपूर इथले हे पर्यटक आहेत जे त्यांना गेले 4 दिवस जे आहेत ते महाराष्ट्रात जाता येत नव्हतं, कारण ते ट्रेनने इकडे आले होते. मात्र ट्रेनने पुन्हा प्रवास करताना त्यांना भूस्खलन जे झालं होतं काश्मीरमध्ये, त्याचा देखील सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते विमानाने मुंबईला पाठवत आहेत आणि विमानात मुंबईत दाखल झाल्यानंतर हे सर्व जे पर्यटक आहेत ते नागपूर आणि वर्धाला विशेष बसने देखील दाखल त्यांना केलं जाणार. त्यामुळे यांची काश्मीरमधून अखेर सुटका होते. आपण इथे पाहू शकतो अनेक महिला आहेत, लहान मुलं देखील आहेत जे इथे अनंतनागला देवदर्शनासाठी आले होते आणि त्यानंतर आता ही सर्व मंडळी जी आहेत ते आता विमानाने मुंबईमध्ये दाखल होणार. गेले 4 दिवस हे अडकले होते. किती दिवस होता तुम्ही इथे? आम्ही ते बस चांगलं आहे. 5-6 दिवस झाले आणि सुविधा चांगली इथे सुविधा केली आमची. सगळं आम्हाला खाणं पिणं सगळी सुविधा केली. आम्हाला काही तकलीफ नव्हती येतो. आता तुम्ही मुंबईला आम्हाला चांगलं वाटत आम्ही मुंबईला तुम्ही रेल्वेने जाणार तुम्हाला भूस्खलन आता सरांनी आम्हाला नेता आम्हाला प्लेननं आम्हाला चांगलं वाटत आहे. आम्ही आता घरी आभार मानतो. आम्ही त्यांचे सरांचे आभार मानतो. नागपूर आणि वर्धेपर्यंत आम्हाला नेण्यात यावे. बस छान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहे. हे सर्व अडकले होते, गेले 4 दिवस इकडे. तुम्ही आता त्यांना मुंबईत पाठवणार आहेत, मुंबईतून त्यांना नागपूर वर्धा इथे देखील पाठवणार आहेत. अशा भावना लोकांच्या होत्या. त्या भावना मी सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही असंवेदनशील अजिबात नाही आहोत, आम्ही संवेदनशील आहे. म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गेलेले आहेत. असंवेदनशील कोण आहेत? की जे ॲम्स्टरडॅमला बसलेले आहेत आणि सुट्टीचा आनंद घेत आहेत, जे पाकिस्तान आणि ISIची भूमिका सांगत आहेत, जे देशावर संकट आलेलं असताना अमित शहा, नरेंद्र मोदी साहेब यांचा राजीनामा मागतायत. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा म्हणून मुंबईत मोर्चे काढतायत. सर्व पक्ष बैठकीला आपली भूमिका मांडायची सोडून त्या बैठकीवर बहिष्कार करतायत आणि जे मदत करतायत त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतायत. तरी जो काही गैरसमज झाला असेल, असंवेदनशील या शब्दाद्वारे खासदार म्हणून माझी भूमिका अजिबात तशी नाही आहे. लोकांची भावना मी आपल्यासमोर सांगितलेली आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.